गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी करवीर तालुक्यातील सोनतळीतली बंद घरं लक्ष्य केली आहेत। सोमवारी रात्री या परिसरातील भारत कळके, प्रदीप पाटील तसंच रुपाली चौगले यांच्या घराचे कडी-कोंडे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केलाय। यातील प्रदीप पाटील आणि रुपाली चौगले यांच्या घरी चोरट्यांना काही मिळालं नाही। मात्र कळके यांच्या घरात भाड्यानं राहणाऱ्या मच्छिंद्रनाथ शेणगे यांच्या घरातील एक लॅपटॉप, सोन्या चांदीचे दागिन्यांसह सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। शेणगे हे एका नातलगाकडे कार्यक्रमासाठी 2 दिवसांसाठी बाहेर गावी गेले होते। यावेळी चोरट्यांनी त्यांचं बंद घर लक्ष्य केलं। आतापर्यंत या परिसरातील 10 घरं चोरट्यांनी फोडली आहेत। या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस सतर्क झाले असून पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन तपास गतिमान करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी काळे यांनी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासनाला क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्याची सूचना केली। तसंच परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन प्रबोधन केलं। दरम्यान सोनतळी परिसरात गेल्या 1 महिन्यापासून कुलूपबंद घर फोडण्याचं सत्र सुरू आहे। वेगवेगळ्या दिवशी घडलेल्या घटनेत आतापर्यंत सुमारे 10 घरं चोरट्यांनी फोडली आहेत।